घरात शिल्लक राहिलेल्या दुधापासून मस्तपैकी पनीर बनवलं। हे पनीर 1.5 लिटर दुधाचं आहे। आता याला आपण थोडंसं शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे। शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच आपण कांदा, टोमॅटो, थोडेसे काजू, गरम मसाल्यामध्ये वेलची, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता, चक्रीफूल इतकं घातलेलं आहे आणि आता हा मसाला हलकासा परतून घ्यायचा आहे। याच तेलामध्ये वाटून घेतलेला मसाला परतून घ्यायचा आहे। आता हा मसाला परतत आला की यामध्ये चमचाभर तूप किंवा बटर घालून घ्यायचे, पुन्हा एकदा परतून घ्यायचे। घरगुती मसाला घालून घेतले, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घालून घेतलेली, पुन्हा एकदा छान परतून घ्यायचंय। झाकण ठेवून वाफ काढली की छान असं तेल सुटतं मसाल्याला आणि आता यामध्ये आपण मसाल्याचं पाणी घालून घेणार आहोत। ग्रेव्ही एकदा आपण चेक करून घेणार आहोत, त्याचा थिकनेस चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। कसुरी मेथी घालून घेऊया, फ्राय केलेले पनीर घालून घेऊया आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा आपण मंद आचेवर शिजवून घेणार आहोत। तयार झालेला आहे पनीर मसाला। सर्व करूया रोटी नान सोबत।